राजकीय लाभासाठी न्यायव्यवस्थेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 21 माजी न्यायमूर्तींचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र। साताऱ्यामधनं उदयनराजेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गटाचा दावा मात्र कायम। नाशिकच्या जागेबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही। उगाच कुणी उड्या मारू नये, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसेंना टोला। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील नागपूरमध्ये। माढ्याची जागा वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विशेष विमानानं नागपूरला बोलावलं। हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधनं संजय मंडलिक आज अर्ज भरणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यवधींच्या देणग्या देणारे कोण आहेत याची चौकशी करा। संजय राऊत यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र। कथित मद्यधोरण प्रकरणी के कविता यांना दिलासा नाहीच। 21 एप्रिलपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात दोघांपैकी एका आरोपीची ओळख पटली। विशाल उर्फ कालूवर हरियाणामध्ये 5 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल। भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद। देशात यंदाची मान्सूनची स्थिती काय असेल याची माहिती देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।